लोकांना वाटतं ही एक गोळी घेतल्यानंतर त्यांच्यातली मर्दानगी वाढते. अर्थातच मी बोलत आहे वायगराबद्दल, जिला वायगोरा असंही म्हणतात. वायगरा घेतल्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं, की त्यांचा सेक्शुअल स्टॅमिना हा खूप जास्त होतं. त्यांचं प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे मेल क्लायमॅक्स टाईम हा वाढतो आणि त्यांचा सेक्शुअल स्टॅमिना देखील वाढतो, असं वाटतं. पण खरंच वायगरामुळे स्टॅमिना वाढतो का? चला बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये. सर्वात पहिले बघूयात वायगरामध्ये काय असतं. तर मार्केटमध्ये मिळणाऱ्या वायगरा टॅबलेट किंवा सुहागरा टॅबलेट किंवा मॅनफोर्स टॅबलेट या सगळ्यांमध्ये असणारं कंटेंट हे सेमच आहे. ते म्हणजे सेल्डेनाफिल. आता सेल्डेनाफिल म्हणजे काय? सेल्डेनाफिल इज अ पीडीई म्हणजे फॉस्फोडायस्टेरेस 5 इनिबिटर आहे. त्यामुळे सीजीएमपीच्या लेवल्स या कमी होत नाहीत. तर सर्वात पहिले बघूयात की सेल्डेनाफिल बनलं कसं होतं. साधारण 1988 च्या दरम्यान फायझर या यूएस बेस्ड कंपनीने लॉन्च केलं होतं वायगरा. पण वायगरा हे लॉन्च कशासाठी झालं होतं हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. वायगरा हे लॉन्च झालं होतं बीपी कमी करण्यासाठी, म्हणजे अंजायना पेक्टोरिस आणि ब्लड प्रेशर यांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी बनलं होतं सेल्डेनाफिल म्हणजेच वायगरा. 10 वर्षाच्या सेल्स नंतर या कंपनीला असं आढळून आलं की त्यांचा सेल हवा तेवढा नाहीये आणि दुसरं हे आढळून आलं की वायगराच्या साईड इफेक्टमुळे मेलचं पेनिस इरेक्शन हे जास्त टायमासाठी होतंय. म्हणजे टॅबलेट घेतल्यानंतर जवळपास 3 ते 4 तासपर्यंत मेलचा पेनिस इरेक्शन हे राहत होतं. मग साधारण 1998च्या दरम्यान या कंपनीने वायगराला ऑफिशियली डॉक्युमेंटेड केलं इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी. त्यानंतर याला अंजायना पेक्टोरिस म्हणजे हार्ट प्रॉब्लेम किंवा ब्लड प्रेशर कमी करण्याऐवजी याचा यूज वाढला हा इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये. म्हणजे ज्यांना जास्त टायमासाठी सेक्शुअल फन हवं आहे या लोकांनी ह्याला घ्यायला चालू केलं. तर आता बघूयात ऍक्च्युली सेल्डेनाफिल काम कसं करतं. सेल्डेनाफिल हे PDE5 म्हणजे फॉस्फोडायस्टेरेस 5 या एन्झाईमला इनिबिट करतं. त्यामुळे सीजीएमपीच्या लेवल्स या कमी होत नाहीत. तर आपल्याला माहितच आहे की जनरली सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमध्ये मेल क्लायमॅक्स म्हणजे सीमेन इजॅक्युलेशन झाल्यानंतर एक ठराविक टायमानंतर पेनिसचं इरेक्शन हे बंद होतं. हे होतं सीजीएमपीच्या लेवल्स कमी झाल्यामुळे. यामध्ये अर्थातच फॉस्फोडायस्टेरेस 5 हे एन्झाईम रिलीज होतं आणि त्यामुळे सिग्नल भेटतो सीजीएमपीला कमी करायचा. पण वायगरा घेतल्यानंतर काय होतं, फॉस्फोडायस्टेरेस 5 हे एन्झाईम इनिबिट होतं आणि सीजीएमपीच्या लेवल्स कमीच होत नाही. आता ही बायोकेमिस्ट्री समजून घेतल्यानंतर आपण बघूयात एक्झॅक्टली काय होतं. तर मेनच्या पेनिसमध्ये म्हणजेच पेनाइल टिश्यूमध्ये ब्लड फ्लो हा कमी असतो. जेव्हा सीजीएमपीच्या लेवल्स वाढलेल्या असतात तेव्हा इथला ब्लड फ्लो वाढतो म्हणजे मसल्स रिलॅक्स होतात. साधं उदाहरण द्यायचं म्हणलं तर जेव्हा पाण्याचा पाईप असतो त्याला आपण दाबल्यानंतर त्याच्या जो पूर्ण फ्लो येतो तो एकदम बारीक असतो आणि त्याच्यावरचं बोट आपण काढल्यानंतर जो फ्लो असतो तो एकदम जास्त प्रमाणात होतो. हेच काम होतं सीजीएमपीच्या लेवल्स कमी झाल्यामुळे. सीजीएमपी कमी झाल्यामुळे तिथला ब्लड फ्लो वाढतो आणि जे पेनिसचं इरेक्शन आहे ते 3-4 तासासाठी राहतं. मग वायगरा घेतल्यानंतर ऍक्च्युअली तुमचा सेक्शुअल स्टॅमिना म्हणजे जे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे लवकर किंवा शीघ्र पतन होणं हे कमी होतं का किंवा ह्याचा स्टॅमिना वाढतो का? तर मुळीच नाही. तर लक्षात घ्या, तुम्हाला जर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचा प्रॉब्लेम असेल म्हणजे तुमचा मेल क्लायमॅक्स जो आहे हा खूप लवकर होत असेल तर त्यावरती वायगरा काम करत नाही. तुमचं इजॅक्युलेशन ज्या टायमाला व्हायचं आहे ते त्याच टायमाला होणार. फक्त फरक एवढाच राहणार की इजॅक्युलेशन म्हणजे तुमचं सिमेंट डिस्चार्ज झाल्यानंतरही तिथला ब्लड फ्लो हा कंटिन्युअस राहतो 3-4 तासापर्यंत. त्यामुळे पेनिसचं इरेक्शन कंटिन्युअस राहतं. त्यामुळे जनरली आपल्या फिमेल पार्टनरला खुश करण्यासाठी बरेच लोक हे गोळी घेतात. पण तुम्ही जर प्रत्येक वेळेस वायगरा घेत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करताय. कंटिन्युअस ही गोळी घेतल्यानंतर तुमच्या बॉडीला त्याची सवय लागते आणि तुमचं जे नॅचरल इरेक्शन आहे ते बंद होतं. तुमची बॉडी कम्प्लिटली डिपेंड राहते एक्सटर्नल मिळणाऱ्या सेल्डेनाफिलवर. त्यामुळे कधीतरी तुम्ही ही गोळी घेत असाल तर ठीक आहे, पण जर तुम्ही रेग्युलर ही गोळी घेत असाल तर तुम्ही तुमच्या शरीराचाच नाश करता. यासोबत लक्षात घ्या, तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम आहे, तुमचा बीपी कमी आहे किंवा तुम्हाला लिव्हर किंवा किडनी रिलेटेड कुठलाही आजार आहे तर सेल्डेनाफिल चुकूनही घेतलं नाही पाहिजे. कारण याचे जे परिणाम आहेत ते डिरेक्टली किडनी आणि लिव्हरवर तर अफेक्ट करतातच, पण यामुळे अचानक ब्लड प्रेशर पण कमी होतं. कारण मी जसं म्हणलं हे ड्रग बनलं होतं ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी. त्यामुळे हार्ट प्रॉब्लेम असणाऱ्या लोकांनी हे चुकूनही घेऊ नये आणि घेतलं तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावं. तरी पण तुम्हाला जर वायगरा, सुहागरा किंवा मॅनफोर्स सारख्या गोळ्या घ्यायच्या असतील तर ही एकच टॅबलेट तुम्हाला घ्यायची आहे. ती पण सेक्शुअल ऍक्टिव्हिटीच्या साधारण अर्धा ते पाऊण तास आधी घ्यायची आहे
यासोबत तुम्हाला व्यवस्थित फूड पण घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा जो इरेक्शन आहे तो 3 ते 4 तासासाठी राहणार आहे. तर तुम्हाला वायगराच्या या इंटरेस्टिंग फॅक्ट्स माहीत होत्या का? नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग फॅक्टसाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.